2000 कोटी रुपये स्कॉलरशिपच्या रूपाने मिळत असतील 50%, 52% जातीला, 52% जातीला विलासराव देशमुखांचे पुण्य, त्यांचे मनस्वी आभार की त्यामुळे हा ओबीसीचा पोरगा थोडा शिकायला लागला आणि तो पुढे जायला लागला. तुम्ही आणलंय? कोणाची बुद्धी आहे? कोणाचं एवढं शहाणपण आहे? सगळ्या संस्थांना आपण समान आणू, असलं समान आणणार? ओबीसीची लोकसंख्या 52%, शेड्यूल कास्टची 13%, शेड्यूल ट्राईब 7%, मराठा समाज 16%, सगळ्याला समान. 35% सगळ्याला समान. 52%ला तेवढेच, 16%ला तेवढेच, 13%ला तेवढेच. आज ते पोरं बसलेत आंदोलन करतायत. कशासाठी? अरे लोकसंख्येप्रमाणे द्या ना. ज्यांची लोकसंख्या जेवढी तेवढं दिलं पाहिजे. त्या खात्याची तुम्ही ओबीसी आहात. तुम्ही 52% लोकांना काल सांगितलं दादानी दिवे लावणार आहे का? नाही लावतील. मेणबत्त्या लावतील, नाही तर काहीतरी जाळतील. ज्याचं पोट असते ना उपाशी, त्याच्या वेदनाची जाणीव तुम्हाला नाही. ज्याच्या तोंडात घास नाही त्याच्या वेदनाची जाणीव नाही तुम्हाला. ज्याचं पोट भरलं असते त्याला दुसऱ्याचं दुःख कळत नाही. अरे तुम्ही त्या दुसऱ्याचं दुःख कळायला जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. त्या वंशात गेला तर तुम्हाला कळेल. त्या वंशात तुम्ही गेला नाहीत म्हणून त्याला तुम्ही हिनवताय. पीएचडी झालेला काय करेल, या केला काय करेल, काय दिवे लावेल. नको लावू देत दिवे. हिनवता कशाला? तुम्ही काय दिवे डिग्री घेऊन दिवे लावलेत काय? आणि कोणाच्या बाजूला बसून कोण काय करता आणि कोण काय बोलला, बोलायला गेलो विषय मोठा होईल. मला राजकारण बोलायचं.